सरकारकडून एक दिवस आंदोलनाची परवानगी आणि जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय। मोठी बातमी समोर येत आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू करणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे मुंबईमधील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत। मात्र त्यापूर्वीच हायकोर्टाकडून त्यांना मोठा धक्का बसला होता। हायकोर्टाने त्यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केली होती। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे। मात्र त्यासोबत काही अटी देखील घालण्यात आल्यात। या आंदोलनाला आझाद मैदान येथे परवानगी देताना घालण्यात आलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची अट म्हणजे आंदोलनाला केवळ एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली। तसेच कोणत्याही शासकीय सुट्ट्याच्या दिवशी व शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं या आदेशात म्हटलं आहे। तसेच आंदोलनासाठी कमाल 5000 आंदोलकांची अट घालण्यात आली। दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। आपण सर्व अटी आणि नियमांचं पालन करणार, मात्र आंदोलन बेमुदत होणार असं त्यांनी म्हटलं आहे। नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले? लोकशाहीचं कायद्याचं सर्व नियमांचं आम्ही पालन करणार, माझा समाज देखील पालन करणार। आम्ही हट्टी नाहीयेत। तुम्ही जे सांगितलं आहे त्या निर्णयाचं मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार, पण आम्ही एक दिवसाचं आंदोलन करणार नाही। आम्ही बेमुदत आंदोलन करणार, बाकीच्या त्यांच्या सर्व नियमांचं आम्ही पालन करणार। मी आधी ऑर्डर बघतो आणि नंतरच त्यावर प्रतिक्रिया देतो। परवानगी दिल्याबद्दल सरकारच्या आणि न्यायालयाचे आभार मानतो, पण आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत होणार। एक दिवसाची परवानगी दिली तर करा, मग एक दिवसात आरक्षण मंजूर। तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।